जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन। ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालो आहे असे महानायक माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले बंजारा समाजाचे महान आमदार आदरणीय बाबूसिंगजी महाराज, दुसरे महान आदरणीय सुनीलजी महाराज, राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री आमचे मित्र आदरणीय संजय भाऊ राठोड, दुसरे राज्यमंत्री आदरणीय इंद्रनीलजी नाईक साहेब, मंचावर उपस्थित माजी खासदार आदरणीय हरिभाऊ राठोड, विधान परिषदेचे सदस्य आमचे मित्र आदरणीय राजेशजी राठोड, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो असे आदरणीय हेमंतजी देसाई साहेब, आणि ज्यांनी संत सेवालाल महाराजांची भूमिका या ठिकाणी निभावली असे पत्तर बोल उठे या चित्रपटातील नायक अनिलजी नाईक, आणि ज्यांनी नाईक साहेबांच्या संदर्भात अतिशय चांगली माहिती दिली असे माहिती उपसंचालक आदरणीय मोहनजी राठोड, उपस्थित सारे माझे सर्व मार्गदर्शक बंधू आणि भगिनी, नाईक साहेबांबद्दल बोलावं इतका मोठा विषय नाहीये। नाईक साहेब हा विषय शब्दात मांडण्याच्या पलीकडे आहे। नाईक साहेब हा जगण्याचा विषय आहे, हा व्यक्त होण्याचा विषय आहे। नाईक साहेबांनी काय केलं काय नाही केलं, यशवंतराव चव्हाण ते वसंतराव नाईक साहेब असा जो प्रवास या ठिकाणी आपल्यापुढे हेमंत देसाई साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितला, त्यांच्याजवळ अजून खूप काही असे विषय होते, पण वेळेअभावी आणि मंचावर असलेले मान्यवर पाहता त्यांनी आटोपत घेतलं, कारण त्यांना वाटलं की आता बरेच लोक बोलणार आहे, आता जास्त वेळ नको। पण नाईक साहेब काही 1-2 तासात व्यक्त करण्याचा विषय नाहीये। आपण सातत्याने एक गोष्ट करत आलो की नाईक साहेबांचा फक्त कार्यकाळ आपण खूप ठासून सांगतो, पण नाईक साहेबांचे विचार ठासून नाही सांगत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून नाईक साहेबांचे विचार सांगण्यासाठी हे जे वसंत विचार मला गेल्या 10-15 वर्षापासून जे काही यांचा प्रवास सुरू आहे, मी वसंत विचार मालाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही एका विचाराला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी बसलेले लोक हे सारे तोलामोलाचे आहेत। इथून गेल्यानंतर जर आपण नाईक साहेबांचा विचार गावागावात खेड्यात तांड्यात वस्तीत जर पेरला तर खऱ्या अर्थानं जी हरित क्रांती त्यांनी केली त्या क्रांतीला कुठेतरी चांगलं रूप येईल। एक विषय मला प्रकर्षानं या ठिकाणी मंत्री महोदय म्हणून या ठिकाणी मांडायचा आहे। हरित क्रांती केली म्हणून हरित क्रांतीचे जनक असं वसंतराव नाईक साहेबांना संबोधल्या जाते, पण त्यांचा पाहिजे तसा सन्मान राष्ट्र स्तरावर अजूनही झालेला नाही। त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून सर्व घटकातील लोकांकडून व्यक्त होत आहे। नाईक साहेब कुठल्या एका समाज घटकासाठी निर्माण झालेले नेते नव्हते। नाईक साहेब ही व्यापक अशी एक व्यक्तिमत्व होतं, ज्या व्यक्तिमत्वाला तुम्ही आम्ही वाचणं खूप दूरची गोष्ट आहे, समजणं तर आता अलीकडे थोडं आम्ही समजू शकत। त्यांच्या नाईक साहेबांच्या घराण्यातले 4थे शिलेदार आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे, इंद्रनीलजी नाईक, आणि मला त्या दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण राज्य सरकारच्या स्तरावरून ताकदीनं पाठपुरावा करावा आणि भारतरत्न पुरस्कार कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे। वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांती केली, श्वेत क्रांती केली म्हणून त्यांना रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला, त्यांना पद्मविभूषण मिळालं। नाईक साहेबांनी तर खऱ्या अर्थानं पोटाची भाकर दिली आहे सर्वांना। ज्या वेळेला तडपडून मरण्याचे दिवस होते
1972 मध्ये जो दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळाच्या काळात लोक अन्नासाठी तडफडत होते आणि त्यावेळेला नाईक साहेबांच्या डोक्यात विचार आला की माझी ही जनता तडफडून जर मरू द्यायची नसेल तर यासाठी आता क्रांतिकारक पावलं उचलली पाहिजे आणि ते पावलं त्यांनी उचलले. आणि म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी कुठेतरी ताटमानेनं उभे आहोत. शिक्षणाच्या बाबतीत तर बोलण्याची गरज नाही. आश्रमशाळेच्या निर्मितीतून आपण सारे पुढे आलेलो, हे नाईक साहेबांची देण आहे. पण नाईक साहेबांच्या या सर्व जे काही त्यांनी कार्य केलं ते कार्य आता मर्यादित न ठेवता त्याला कसं पुढे नेता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. नाईक साहेबांच्या कार्यकाळात जे काही चांगले निर्णय झाले त्याच्या बाबतीत मंत्रालयाच्या स्तरावरून, शासनाच्या स्तरावरून त्या बाबतीत सातत्यानं पुस्तकही निघत असतात. खासगी पद्धतीने लोक पुस्तकं काढत असतात. पण नाईक साहेबांच्या बाबतीमध्ये शासनाने घेतलेला एक चांगला निर्णय म्हणजे त्यांच्या जन्मदिनाला कृषी दिन म्हणून साजरा करावा ही जी भूमिका राज्य शासनाने घेतली त्याबद्दलही आपण शासनाचे खऱ्या अर्थानं हे आभार मानले पाहिजे की नाईक साहेबांच्या जयंतीला कुठेतरी त्यांनी सन्मान दिलेला आहे. नाईक साहेबांच्या कार्यकाळातले अनेक निर्णय देसाई साहेबांनी सांगितले आणि आमच्या राठोड साहेबांनी सांगितले. मी फक्त एक विषय आवर्जून या ठिकाणी आमच्या दोन्ही मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की जर शक्य झालं तर वसंत विचार यात्रा राज्यभर कशी काढता येईल आणि ते विचाराची पेरणी कशी करता येईल यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आमच्या सारख्यांना त्यासाठी तुम्ही कामाला लावावं आणि वसंत विचार घराघरात गावागावात गेला पाहिजे. हा विचार आपण पुढे आणला पाहिजे. नाईक साहेबांच्या जीवनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचा विचार त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा होता. म्हणून नाईक साहेब त्या काळामध्ये झोपडीत राहणारा, तांड्यात राहणारा आमचा बंजारा समाज ज्याला घर कपडे मिळायचे नाही, पण नाईक साहेबांनी संदेश दिला की सूट बुटात आपण गेलो पाहिजे. जो विचार बाबासाहेबांनी मांडला होता की मी गरीब म्हणून जरी जन्माला आलो असेल तरी गरीब म्हणून मरणार नाही, तो विचार नाईक साहेबांनी ठेवला की मी शेतकरी कुटुंबात जरी आलो असेल तरी शेतकरी म्हणून नव्हे तर मी एक शेतकऱ्याचा कारखानदार म्हणून पुढे सर्वांना आणीन, हा विचार त्यांनी ठेवला होता. आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्या पद्धतीनं प्रयत्न करावे. महात्मा फुलेंच्या बाबतीतला विचार त्यांच्या मनावर प्रचंड प्रभाव करणारा होता. म्हणूनच त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेतले. आज मराठी भाषेचा जो विषय चाललेला आहे देसाई साहेब, त्यावेळेला मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा नाईक साहेबांनी दिला होता. त्यावेळेस म्हणून सर्व व्यवहारामध्ये, शासकीय व्यवहारामध्ये राज्य भाषेचा उपयोग मराठी भाषेत त्यावेळेला होऊ लागला होता. नाही तर इंग्रजीत सारे व्यवहार चालायचे. ते सर्व व्यवहार नाईक साहेबांच्या काळामध्ये मराठीत होऊ लागले होते. म्हणजे नाईक साहेबांना या देशातल्या, आपल्या या राज्यातल्या मराठी माणसालाही पुढे आणायचं होतं, तमाम घटकाला पुढे आणायचं होतं. एवढंच या निमित्तानं मी नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनम्र विनंती करतो की नाईक साहेबांचे विचार जर पुढे न्यायचे असेल तर एक चळवळ आपण उभी केली पाहिजे आणि त्या चळवळीसाठी सर्वांनी स्वतःला त्या ठिकाणी बांधून घेतलं पाहिजे. एवढंच आपल्याकडून अपेक्षा आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद.